नमस्कार, आकाश न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। लेखी आश्वासन फसवे ठरले, रस्त्यासाठी ग्रामस्थांची आमरण उपोषण सुरू। सरांडी बुजुर्ग येथील हेटीवरील रस्त्याच्या प्रश्नावर प्रशासनाने दिलेली लेखी आश्वासन वर्षभर उलटूनही पूर्ण न झाल्याने संतप्त ग्रामस्थ आणि उबाटा गटाच्या शिवसेनेने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सरांडी बुजुर्ग येथे रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। मागील वर्षी याच रस्त्याच्या प्रश्नावर उबाटा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी विद्यार्थ्यांसह आंदोलन छेडले होते। त्यावेळी आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाने लेखी आश्वासन देत सिमेंट काँक्रीट रस्ता व कच्च्या नालीचे खोदकाम करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते। या कामासाठी 53 लाखांचा प्रस्ताव तयार करून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद भंडारा यांच्याकडे अंदाजपत्रकही सादर करण्यात आले होते। मात्र तब्बल 1 वर्ष उलटूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। विशेष म्हणजे गेल्या 60 ते 70 वर्षापासून वास्तव्यास असलेले हेटीवरील 12 ते 13 कुटुंबांना आजही मूलभूत रस्ता सुविधेपासून वंचित राहावं लागत आहे। परिसरातील शेतातील पाणी रस्त्यावर साचत असल्याने हा मार्ग कायमच पूर सदृश्य बनतो। पावसाळ्यात तर कमरेभर पाण्यातून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो। शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्यांचे हाल होत आहेत। गावापासून सुमारे 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरील या रस्त्याचे पूर्वी खडीकरण करण्यात आले होते, मात्र योग्य निचऱ्याची व्यवस्था नसल्याने रस्ता पुन्हा चिखल आणि खड्ड्यांमुळे विळख्यात सापडला आहे। त्यामुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे। यावेळी उबाटा गटाचे तालुका शिवसेना प्रमुख विनोद ढोरे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करून काम सुरू करण्यात यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। आता प्रशासन पुन्हा केवळ आश्वासनांवर वेळ मारून येणार की प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून ग्रामस्थांना दिलासा देणार, याकडे सरांडी बुद्रुकसह संपूर्ण लाखांदूर तालुक्याचे लक्ष लागले आहे। माझे पूर्ण नाव छगन गोविंद ढोरे आहे। मी इयत्ता जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहे, जिल्हा परिषद हायस्कूल। आमचा रस्ता अजूनही मंजूर झाला नाही। आम्हाला रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे। आम्हाला गावात यायला अडचण होतं आणि आम्ही मरेपर्यंत उपोषणाला बसणार म्हणजे बसणार। आज दिनांक 16 जुलैला शाळकरी मुलं, गावकरी जनता आज आमरण उपोषणाला आम्ही बसलेला आहोत। त्यामागचं कारणही असं आहे, 1 वर्ष लोटून सुद्धा प्रशासनानं आम्हाला जे लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा रोड येत्या काही 6 महिन्यामध्ये पूर्ण करू, त्यानंतर त्यांनी इस्टिमेट आणि अन्य कागदपत्र हे समथिंग 54 लाखाचे तयार केले। आता 54 लाखाचे तयार केल्यानंतर आज ना उद्या रोड पूर्ण होईल ह्या आशेनं आजपर्यंत होतून आज पाऊस लागल्यानंतरही त्या रोडचं काम अजूनपर्यंत चालू झालेला नाही। याच्यामध्ये असं सांगण्यात येत आहे का प्रमाद देण्यात येत नाही आहे, म्हणजे अंदरच्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या तऱ्हेनं सांगून टाकण्यात येत आहेत। म्हणजे शेतकरी मजुरांची आणि शाळकरी मुलांची जिल्हा प्रशासनाकडून हेळसांड होत आहे। त्यामुळे मरेपर्यंत आम्ही आज दिनांक 16 जुलैला आमरण उपोषणाला बसलेले आहोत। जोपर्यंत रोडचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतलं जाणार नाही।